सगळ्यांना शुभ सकाळ. आजच्या न्यारीसाठी बायको करते माझी आपल्या सुरेखा मसाल्याचे जे आपण घावणे पीठ देतो तुम्हाला, त्याच घावणे पिठापासून आपण आज घावणे करणार आहे. आणि कशावर करते, बिड्यावर करते की पॅनचा तवा? भिडा. ओके. मिठाचं तर आता फक्त पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि कांदा पण घालू शकतो आपण, बरेच लोक घालतात कांदा. काही जण कांदा कापून घालतात, मिरची कापून घालतात, चांगलं लागतं कांदा कोथिंबीर मिरची घालून पण. आणि हा भिड्याचा तवा आहे जो श्वेताच्या आजोबांनी दिलाय. आमच्या बटवाडीतल्या काकींनी पण दिलेला आहे, पण त्याला परत साधायला पाहिजे आणि तो खूप मोठा आहे ना, त्यामुळे फ्लेम पूर्ण नाही गॅसची पुरत होत त्याला. नाही ते. चला आता जरा पहिले 2 घावणे तर होतात बऱ्याच टायमानंतर. तुम्ही रेग्युलर वापरलात ना भिड्याचा तवा तर तेवढा त्रास नाही होत, पण कधीच्या काळात काढाल तर मग असं आधी तेल लावून तेल ठेवायला. लावून ठेवते 2-3 दिवस, नंतर मग त्रास नाही होत काही. तर आता काही जरा जाग्या दिल्या, 5-6 घावणे खराब झाले, त्यानंतर बऱ्यापैकी घावणे निघाले. असं तेल लावायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या अंदाजे पीठ पातळ करून घ्यायचं. आणि काही लोक पेल्याने घालायची पूर्वीची लोक, आमच्या आई पप्पा तर पेल्याने घालतात. हां, ते का म्हणते माझे हात ते पीठ लागतं मग कंटाळा, म्हणून मग हे नाही घालते. वा, काय जाळी पडली. ढाकून किती ठेवलं गो? बघतात म्हणून की काय? आणि आता 1-2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि जरा कोरडा होऊन द्यायचा. बघायचं कुठे जास्त, हे बघा ही कडा दिसते ना, ही आपोआप अशी सुटते म्हणजे ओपन होत जाते. म्हणजे लक्ष देता आता घावना काढायला मोकळा झालाय. अजून थोडस ओलं आहे, वण नाही इकडे काही सुकू दे. चुलीवर असं नाही होत, चुलीवर सगळीकडे सेम आग लागते. तर आता घावना काढायला मोकळा आहे बघा, असं सुटतो तसं. तो काढा रे. आधीचा हा घावना सुपावरचा लगेच मग असा फुल करायचा आणि इथे ठेवून द्यायचे. आणि काढलेले घावणे मग इथे ठेवून द्यायचे. हे बघा प्रोसेस बघा. पहिले करपत 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 फेरन लवलीची ॲड. पहिले मैं ऐसा था, फिर मुझे फेरन लवली मिली, अब मैं ऐसा हो गया हूँ. वाह. तर बाहेर मरणाचा निमारा आणि लोकांनी लावणी सुरू केली नाही. आमच्या लावणी अजून वेळा. पप्पा काल आलेले घरी तर त्यांना विचारलं किती दिवस जातील, तर म्हणाले अजून जातील 4-5 दिवस. तर केळीचा पान काढतोय नेरीसाठी आणि नेरी करून घेऊया. आणि मार्चच्या दिवसाची सुरुवात. पावसाळ्यात ह्या एक बरं असतं. हे अळूचं आहे ना, हे मी पूजाकडून आणलेलं. कोळ्याचं जाळा बघ एवढा आहे. ही गवती चहा लावली इथे मी. आणि हे अळू आहे, हे आपल्या घरचं अळू आहे जे मी हरकुळ्यातनं आणलं आहे. आणि त्याचा कांदा मी इथे लावलेला. या पावसाळ्यात छान झाला बघा. अळूचं बरं असतं, पाणी नाही गावला काय सुकता, पाणी गावला का लगेच जिवंत होता. 2 पानं काढूया. तर आता चटणीसाठी ओलं खोबरं घेतलंय, आमटाणीसाठी लिंबू घेतला, ऑप्शनला आपण कैरी वापरतो. त्यानंतर इथे हिरवी मिरची घेतली आणि कोथिंबीर आहे आणि थोडीशी लसूण आहे. हां, आता आपण याची पेस्ट करूया म्हणजे आपली चटणी रेडी झाली आणि आपण नेरी करून घेऊया. तर मंडळी नेरी करू घेवा. खोबऱ्याची चटणी, घावणे, हा बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी. ती खाऊन सांगते कशी झाली. छान झाली. आजी काय घेऊन बसली या गोलमो? पावसाळा गेलो तसे माशेवाले कमी झाले. उपासा उपासक बाजारात काय करतात? माझा उपास मांजरांचा नाही. हा पटिका काय मासे महाग झाले आता. हे काय करणार सांगा ते. ताजो बांगडो गिऱ्हाईक तर पॅकिंगचा मासो. काय बोलायचं. ताजो तो ताजो मासो हे बघ, पासून नाही घेत. हो तो टोपलो तरी. तर मंडळी सुलभा आत्याकडनं मी शिंपले आणलेत. काही जण याला तिसरे म्हणतात आणि ह्याचं कालवण करतात किंवा एक शिपी करतात. मी दोन्ही पण नाही करणार आहे. मी काय करणार आहे, याचं मांस बाहेर काढणार आणि जसं आपण कांद्यावर कोळंबी परतवतो तसं सेम करणार आहे. शिंपले फ्राय, मसाला फ्राय.
आणि इथे ही कोळंबी दिली आहे, ती मस्त स्वच्छ करून घेतली आहे मी. आणि आता तिला छान तळणार आहे. आणि राजूसाठी एक हा काळुंद्रा तिलापिया तो आणला आहे. बाकी श्वेता तर काय खात नाही. चला आता ह्याला आपण बॉईल करून घेऊया, म्हणजे यांची तोंड उघडतील. आणि ह्याला मॅरिनेशनसाठी मी काय करणार आहे, तर सगळ्यात आधी आगूळ लावून ठेवणार आहे अर्धा पाऊण तास. छान आगुळात असं मिक्स करून ठेवायचं. आगूळ नसेल तर तुम्ही लिंबू ॲडिशनल ॲड करू शकता, जास्त आंबट हवं असेल तर. आणि त्यानंतर मग फ्रायची प्रोसिजर बघूया. आणि हे शिजून येईपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊ. तर मंडळी बघू शकता इथे शिंपल्यांची तोंडा उघडलेली आहेत. आणि आता आपण तिथं थोडं थंड करून घेऊया. तोपर्यंत श्वेता इथे कांदा कापून घेतला आहे श्वेताने. आणि आता हा टोमॅटो चिरला आहे. इथे मी हे माशांना आगू लावून ठेवलं आहे, जे मला फ्राय करायचे. ओके, झाली तयारी, जा मग आता घरी. बाय. म्हणजे आता थंड करून घेतलंय. आता हे खपशे ताटात फेकू काढतले. आणि ज्या मास हा तर ह्या पानात घेतले. आता एवढ्या टोपातले मास किती निघतला बघतालाच तुम्ही. तर मंडळी ही शिंपल्याची कवची आहेत रिकामी. आणि ह्या मासा केवढा निघाला बघा, एवढंच असतं. म्हणून त्याची एक शिपी ठेवतात, म्हणजे जास्त दिसावं म्हणून. एक बाजूत असं लावून राहिलेलं असतं, ती बाजू हे कवची घेतात बनवताना. मी ते सगळं नाही केलं बघा, नंतर फेकण्यापेक्षा आत्ताच फेकूया. आणि आता ह्या रवलेला त्याचा मस्त कांदा टोमॅटो मसाला फ्राय करूया. वाटलं होईत अजून, पण नाही तेवढीच ती. तर मंडळी सगळी सामग्री जमा केलं आहे, जास्त काय नाही. कढीपत्ता, ह्या बारीक आला, ही लसूण हा ठेचलेली, टोमॅटो हा आणि कांदा, ह्याच्यावर आपल्याला बनवायचं आहे. आणि आपण सोबत वापरणार आहोत आपल्या घरचा मालवणी मसाला आणि कोकमा आणि हे शिंपल्याचा मांस. आता या तेल घालून घेतलं आहे. सगळ्यात आधी आपण यामध्ये जरासं कढीपत्ता घालतो ना. हो पुढा लसूण आणि आलं लगेच घातलं असतं, पण जळणार, म्हणून आधी कांदा घालूया. तो जरा कांदा परतून घेतो. आता लसूण घ्यायला हरकत नाही. आणि हे आलं ढवळून जरा नरम करून घेतो कांदा. मग हा टोमॅटो घालतो. तर कांदा बघू शकता आता नरम झालो. आता आपण ह्यामध्ये टोमॅटो घालतो. आणि आता त्याला पण छान नरम करून घेऊया. एकटा शूट करतोय वाईस, जरा समजून घ्यावा. आता हे छान नरम झालं की आपण यामध्ये मीठ मसाला वगैरे सगळं ॲड करू. आणि थोडी याची ग्रेव्ही व्हायची वाट बघूया. म्हणजे आपला मालवणी मसाला घालायचा. थोडीशी नावाला हळद नाही घातली तरी चालेल, जर थोडेसा मसाला असेल तर. दुसरा कोणता असेल तर घालायला लागेल. आणि मीठ. आणि त्यानंतर 2-4 कोकमा चवीपुरता आणि जरा पाणी काढायचं. अजून नरम झाली की अजून छान ग्रेव्ही रेडी होईल आणि दिसेल सुद्धा. आणि मग हे शेवटला करायचं, कारण हे ऑलरेडी बॉईल केलेलं आहे, त्यामुळे याला वेगळं शिजवायची गरज नाही. मीठ मसाला घालून झालं, रंग असं दिसता. आणि आता यामध्ये कोकम आणि हे आपले जे शिंपले आपण साफ करून घेतलेत ते, आणि थोडं पाणी घालून कड काढून घेऊया. आता इथे पाणी घातलं आतमध्ये पण वरती पण जरा कड येऊ दे, बुडबुड दिसले काय मग आता पाणी सुकवायचं. आता हे फ्राय करायला घेऊया. त्याच्या आधी पाऊस दाखवते केवढं येईल. सकाळपासून पाऊस नव्हता. वर्षवाडीत काही लोकांनी लावणी सुरू केलेली, त्यांना आता पाणी आत्ता गावतलं पाणी. जर वरती पण पाऊस इलो असत तर. आमच्या लावणी अजून पण होत 4-5 दिवस होत, त्यामुळं काय घाई नाही. काल पप्पा म्हणाले की खताची गोणी आणून ठेव, ती आता हाणूक जाऊचा. तर आता शिंपले झाले की मला लगेच मासे फ्राय करायला घ्यायचे आहेत. तोपर्यंत राजवीची डाळ बनते. म्हटलं ठीक आहे तू बनवून घे, त्यानंतर ते झालं की ते लंगडी उतरवेल आणि मग मासे तळून घेईन.
माहीत नाही. तळायच्या बाबतीत मी जरा अजून कच्चाच आहे. म्हणजे जे मासे आमचे पप्पा तळू शकतात तसे मासे मी नाही तळू शकत अजूनही. तरी मी प्रयत्न करतोय, बघूया, शिकेन हळूहळू. तर फायनली मंडळी तिसरे मसाला रेडी आहे. ही माझी पहिलीच अटेम्प्ट आहे असं काहीतरी वेगळं करण्याची, आणि मला लई मस्ती आहे असला सगळा करूचा. तर हे कसं झालं मला माहीत नाही, पण मी जो काही रिव्ह्यू असेल तो 100% खरा देईन. आता एका ठेवतोय बाजूक आणि मासे तळूसाठी तयारी करूया. येवा पावसात मासे खाऊ. तर या माशांना आपण गेला 1 तासभर आगोळमध्ये ठेवून दिले. आता हे जे पाणी सुटलं हे पाणी सगळं काढून टाकायचं. यामध्ये आपला मालवणी मसाला घालायचा, सुरेखा मसाला. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगलं मसाल्यात मॅरिनेट करून घ्यायचं ड्राय एकदम. आणि घावण्याचं पीठ आहे माझ्याकडे, त्यात मी हे मासे तळणार आहे. त्यात रवा वगैरे काय नाही घालणार आहे, फक्त घावण्याच्या पिठात पण मीठ घालणार जरासं चवीपुरता, थोडासा मसाला त्यात पण घालणार रंग येण्यापुरता, आणि छान फ्राय करून घ्यावे. ओके, तर मासे मसाल्यात छान मॅरिनेट करून घेतलेत, चवीपुरता मीठ घातलं. सेम घावण्याचं पीठ घेतलं येते, त्यात पण जरासा मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे छान ह्यात असं आहे बघा, असं कोटिंग करून घ्यायचं आहे पिठामध्ये. तुमच्याकडे ऑप्शन बेसन पीठ पण वापरू शकता, तुम्ही यात रवा घालू शकता. अशी छान जाड कोटिंग केली ना की ती लेअर खायला पण मजा येते. आता तव्यात तेल घेऊन छान फ्राय करून घेऊया. खूपसं मला फ्राय करायला जमेल. आता हे सगळी कोळंबी मी तव्यावर घातली आहे. आता एक बाजू छान भाजली आहे, दुसरी भाजायची आहे, आणि तेल अंगाबरोबरच घातलं आहे बघा. आता दुसरी बाजू परतल्यानंतर हे सगळं तेल यूज होईल. ओके, आता तळल्यानंतर हे फायनली मासे कसे दिसतील. तर आता ही एक बाजू परतून झाली आहे, दुसरी बाजू शिजते आता छान. आणि कमेंट करून नक्की सांगा तळलेली कोळंबी आणि हा एक तिलापिया म्हणजे काळुंद्रा कसा दिसतं. बाकी खाऊन मी सांगतो रे तुमका आता कसं दिसतं. हा कधी आता या जेवते असं झाला मका. तर मंडळी रेडी आहे आपलं जेवणाचं ताट, ज्यामध्ये आहे कोळंबी फ्राय. हे पहिलाच अटेम्प्ट आहे. हा कसा झाला आय डोंट नो. राजवीसाठी जो मासा आणलेला तो अर्धा त्याच्या ताटात आहे, अर्धा माझ्या ताटात आहे. आणि ही डाळ तिखट वाली आणि मस्त भात. आपलं साजरं संगीत आज रेडी आहे. तुम्ही जेवू केव्हा, आणि जेवल्यावर नक्की सांगेन हे सगळं कसं झालेलं आणि काय काय रिव्ह्यू आहे खरा, तो पण सांगेन. तर आता मी सगळ्यात आधी हेच खाऊन सांगणार आहे तिसऱ्याचा, ते कसं झालंय. थोडं अजून आंबट हवं होतं थोडं, बाकी कसं लागतंय छान चवीला. पण मी पहिल्यांदाच बऱ्याच टायमानंतर तिसरे खातोय. कोळंबी खाऊन सांगतो, कोळंबी छान होती. वो रोजकी आहे ना. आणि आता हे तिलापिया वेगळं काहीतरी म्हणालात ना मगाशी. काळुंद्रा. ओके, हा पण छान झालाय. हे तिसऱ्याचं एव्हरेज आहे, म्हणजे 100तनं द्यायचे झाले मार्क तर 50. बाकी कोळंबी 90-80 छान झालं आहे. जेवू केव्हा सगळ्यांनी, आणि जेवून झाल्यावर मग जाता जाता बाय बाय करू, भेटूया. थँक्यू. तर मंडळी असा होता आजचा माशांचा आणि घावणे चटणीचा व्हिडिओ. ठरवलं आहे मनाशी की काही झालं काही होते, रोज एक व्हिडिओ अपलोड करायचा. जसं जमेल तसं दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि रिव्ह्यू सांगायचं झालं तर तिसरे ठीकठाक होते, म्हणजे इतके पण काय वाव नव्हते. पण बाकी कोळंबी फ्राय छान होतं. त्यानंतर तो मासा जो तळलेला तोही छान लागला. आणि तिखट डाळ श्वेता खूप छान बनवते, भातासोबत मस्तच लागते ती. सो पोटभर जेवलो आहे. बाहेर वातावरण मस्त एकदम थंडगार आहे, पण 1-2 कामं आहेत अजून. मसाल्याचे ऑर्डर आलेत, त्या जरा कवर करून घेतो. काल कुळदाच्या पिठीचा व्हिडिओ टाकलेला तर कुळदाच्या पिठाच्या ऑर्डर आल्या. आज सकाळी घावण्याची रील टाकली तर घावण्याच्या पिठाच्या ऑर्डर आलेत. आणि जसं मी मसाल्याचं सांगितलेलं, सो मसाल्याच्या पण ऑर्डर आहेत. सगळ्यांना रिप्लाय करायला बसायचं आहे. सो आत्तापासून तरी नो आराम, जमेल तेवढं काम. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चेहऱ्यावरचं तेज तुम्हाला लक्षात येत असेल की मी माझ्यात बदल करतो आहे.
बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. 2 दिवसात आपले 400 सबस्क्रायबर वाढलेत. खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा सगळं प्रगतीपथावर येते असं आशात आहे आणि तुमच्या सगळ्यांची सोबत असू द्या फक्त. बाकी सगळं आम्ही करले का माका आता कोण नाही थांबू शकत. भेटूया नवीन भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. स्वयं राहा.